नमस्कार. आषाढ ह्या भाग्यश्री देसाई लिखित प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वजण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी राष्ट्रगीत आपण गायन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. राष्ट्रगीत.
जय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. उपस्थित तमाम रसिकांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाला जे सन्माननीय अतिथी आपण बोलवलेले आहेत ते सर्वात प्रथम ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावरती यावं. याचबरोबर डॉक्टर जगदीश हिरेमठ सरांना देखील मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं. याशिवाय ज्येष्ठ समीक्षक सुभाषचंद्र जाधव सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या सन्मानमूर्ती भाग्यश्रीताई देसाई, त्याचबरोबर लाटकर प्रकाशनचे आनंदजी लाटकर, याशिवाय किशोर पंप्सचे सर्वेसर्वा किशोर देसाई सर, सर्वांना नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. किशोर पंप्स आणि लाटकर प्रकाशन ह्या दोघांच्या तर्फे आयोजित आजचा भाग्यश्रीताई देसाई यांनी लिहिलेला 3 भाषेतील कविता संग्रह, अर्थात हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3ही भाषांमधला जो आज प्रकाशन समारंभ ज्याचा आपण इथे आयोजित केलेला आहे त्याचा आषाढ ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मोनिका जोशी मनापासून स्वागत करते. रसिक हो, आज आपण इथे या ठिकाणी उपस्थित आहात. आपण प्रत्येकजण भाग्यश्रीताईंना खूप जवळून ओळखता. गेली अनेक वर्ष सातत्यानं कला, अभिनय, साहित्य ह्या सर्वच क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या भाग्यश्रीताई देसाई या आता कवितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा दमदार पदार्पण करणार आहेत. त्यामुळे या सर्वांना साक्षीदार म्हणून आपण इथे उपस्थित आहात. कारण रसिक हो, कविता म्हणजे समाजाची दशा दाखवणारे शब्द म्हणजे कविता, समाजाला दिशा देणारे शब्द म्हणजे कविता, माणूस म्हणून जगायला शिकवणारे शब्द म्हणजे कविता, भरकटलेल्या जीवाला मार्ग दाखवणारे शब्द म्हणजे कविता, दुःखी कष्टींच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करणारे शब्द म्हणजे कविता, आणि प्रेमी जीवांना शब्द देणारे एक भावनात्मक शब्द म्हणजे कविता. असं कवितेचं एक संक्षिप्त रूप या ठिकाणी इथं शब्दांमध्ये मांडलेलं आहे, परंतु हा पसारा खूप मोठा असतो. तेव्हा आजच्या या प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलेले आहात. त्याकरता आज व्यासपीठावरती सुद्धा अनेक मान्यवर अतिथी आपल्याला दिसत आहेत. सर्वच इथे बसलेला जो व्यक्ती आहे, सर्व ही व्यक्तिमत्व जी आहेत ही पुण्यामधली सुपरिचित प्रसिद्ध अशी व्यक्तिमत्व आहेत. आज इथे ॲडव्होकेट आहेत, आज इथे डॉक्टर आहेत, आज इंजिनियर आहेत, आज प्रकाशन क्षेत्रामधले एक दिग्गज व्यक्ती आहेत, ह्याशिवाय समीक्षक आहेत आणि आज अभिनय क्षेत्र गाजवणाऱ्या अभिनेत्री आहेत. सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आज हे जे प्रकाशन समारंभ आहे हा आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण किशोर पंप्स हे नावसुद्धा गेली अनेक वर्ष आपण ऐकत आहात. आणि किशोर पंप्सचे सर्वेसर्वा अर्थात किशोर देसाई सर, त्यांच्यातर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. तेव्हा आपण सगळ्यात प्रथम त्यांना प्रास्ताविक करण्याकरता मी इथे आमंत्रित करते. पण किशोर देसाई सरांची थोडक्यात ओळख मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ती एक टेक्निकल ओळख असेल, परंतु त्यांची कलाक्षेत्रातली ओळखसुद्धा इथे करून देणं मला खूप आवर्जून सांगावं असं वाटतं. ते म्हणजे
आज किशोर पंप्स या नामांकित कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तसेच इतर अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावरती आज किशोर सर कार्यरत आहेत. याचबरोबर कला क्षेत्रात देखील त्यांची उल्लेखनीय कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे शास्त्रीय गायक म्हणून देखील आज किशोर देसाई सरांची ओळख आहे. तसंच विविध स्पर्धांमध्ये म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कालिदास संगीत स्पर्धा असो किंवा ऑल इंडिया रेडिओची यूथ कॉम्पिटिशन असो, अशा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धांमध्ये आज किशोर सरांना पारितोषिकांनी सन्मानित केलं गेलेलं आहे. यामध्ये कर्नाटक संगीत संमेलन आणि गुरुदेव देशपांडे संगीत संमेलन ह्या सन्माननीय अशा या संमेलनांमध्ये सुद्धा आपण सहभाग नोंदवलेला आहे. याशिवाय राज्य नाट्य संगीत स्पर्धेमध्ये 100व्या वर्षी आपण प्रथम पारितोषिकांनी सन्मानित केले गेले आहोत. संगीत रंगभूमीवरती सुद्धा एक भरीव असं योगदान किशोर देसाई सरांचं आहे. याशिवाय शंकर महादेवन, साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, संदीप खरे या दिग्गज कलाकारांबरोबर प्यारा पानी ह्या म्युझिकल सीडीचं आपण निर्मिती केलेली आहे आणि जवळजवळ 3 ते 5 हजार सीडीज आपण विद्यार्थ्यांमध्ये वाटलेल्या आहेत. म्हणजे स्वच्छ पाणी अभियान या अंतर्गत या सीडीची निर्मिती केली गेली होती. याची दखल सकाळबरोबर सर्व वृत्तपत्रांनी घेतलेली होती. संस्कार भारती पुणे या संस्थेची निर्मिती आपण केलेली आहे. 1985 साली पहिली 5 वर्ष आपण याचे सर्वेसर्वा म्हणून काम बघितलेलं आहे. सूरसागर, गुरुदेव देशपांडे संगीत सभा या प्रतिष्ठित संस्थांचे सहसंचालक म्हणून सुद्धा आपण काम पाहिलेलं आहे. आणि एक सांगायला खूप आनंद होतो, मालवणी भाषेमध्ये आत्तापर्यंत केवळ एक संगीत आणि कवितांची स्पर्धा झालेली होती, ती आज किशोर देसाई सरांनी घेतलेली आहे. आजवरची एकमेव अशी ती स्पर्धा आहे. याशिवाय मला वाटतं लिस्ट खूप मोठी आहे, पण मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगते, अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये आपण सहभागी असा तेव्हा मी सरांना आमंत्रित करते आणि आपण प्रास्ताविक करावा अशी विनंती करते. नमस्कार मित्रमंडळी. आज आपण आमच्या आमंत्रणावरून आलात. बाहेर एवढा पाऊस असताना सुद्धा आपण आलात सगळे आणि एक मोठा आमचा सन्मान झाला. त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. मला प्रास्ताविक करण्यासाठी मी आहे, त्यामुळे थोडक्यात करायला पाहिजे आणि थोडक्यात म्हणताना मलाच अडचण दिसते, कारण इथे बसलेल्या प्रत्येकाबद्दल एक 10% बोलायचं म्हटलं तरी मला 15 मिनटं लागतील. इतक्या विविध प्रकारचे आणि अतिशय ज्यांनी अचिव्हमेंट्स केले आहेत असे आपले सगळे पाहुणे आजचे आहेत. आपले आजचे अध्यक्ष प्रमोदजी आडकर हे माझे मित्र आहेत आणि अतिशय प्रतिथयश वकील तर आहेतच, आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला जास्त माहीत असेल ते रंगत संगतमुळे. आता ह्या सगळ्यांचा नंतर परिचय होणार आहे, मी जास्त सांगत नाही, पण मी दुसऱ्या अर्थाने सांगतो की आज कलाकारांमध्ये खूप प्रतिथयश कलाकार आपल्याला दिसतात, पण कलाकार एकत्र येणं हे पहिलं कठीण आहे आणि त्यांना आणणं हे त्याच्यापेक्षा कठीण आहे. आणि तरीसुद्धा रंगत संगतच्या माध्यमातून आडकर प्रमोदजी त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. मला तर त्यांचा ते दर आठवड्याला काय म्हणजे आठवड्यातून 2दा किंवा 3दा मला त्यांचा व्हॉट्सअपवर येतो की आज ही काही माणसं आम्ही अशी सत्कार केली, ह्यांना खरोखर कमालीचं काम आहे. मी नेहमी म्हणतो की योजकच तत्र दुर्लभा, पण आपल्याकडे एक मोठा योजक आहे आणि त्यामुळे कलाकारांना सगळ्यात पुणे असं नाही इतरत्रसुद्धा एक अतिशय उत्साहाने आणि मनापासून एकत्र आणणारा माणूस म्हणून मला प्रमोदजींचा जास्त परिचय करून द्यावासा वाटतो. प्रमोदजी, आपलं स्वागत असो. आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जगदीश हिरेमठ, नावातच सगळं आलं आहे, म्हणजे हिऱ्यांची खाणच आहे म्हणायला पाहिजे, कारण त्यांचा परिचय जर आपण ऐकला तर कुठल्या कुठल्या लेवलपर्यंत गेलेले आहेत. आज पुण्यातले सर्वात मोठे हृदय, आता मराठीत मला माहीत नाही, कार्डिओलॉजिस्ट काय हृदय शल्यविशारद किंवा काय म्हणतात, कार्डिओलॉजिस्ट आहेत सगळ्यात मोठे. म्हणजे खरं विक्रमाच्या जवळ जातील एवढ्या त्यांनी शस्त्रक्रिया तर केलेल्या आहेत, एन्जिओप्लास्टी केलेल्या आहेत आणि अनेक पुस्तकं लिहिली, अनेक कार्यक्रम रेडिओपासून सगळे त्यांचे पॉप्युलर आहेत. पण परत मी तुम्हाला सांगतो की त्यांचे बायोडाटा सांगण्यापेक्षा त्यांच्या बाबतीत दुसरं मी असं म्हणेन की कुठल्याही माणसाने, विशेषतः तरुणांनी, एखादं
असं व्यक्तिमत्व कसं बहुआयामी व्यक्तिमत्व कसं असावं याचा जर आदर्श घ्यायचा असेल तर ह्यांच्याकडे घ्या. एका बाजूला डॉक्टर आहेत, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्तरावरचे बास्केटबॉल प्लेयर आहेत. मी थोडक्यात सांगतोय, तुम्ही प्रत्यक्ष ऐकलं तर टाळ्या थांबवणार नाहीत. त्याच्यानंतर अमिताभ बच्चनच्या बरोबरीने त्यांच्या कार्यक्रमाचं कॉम्पेअरिंग करतात. म्हणजे कदाचित अमिताभ बच्चनना खाली वाकायला लागत नसेल बोलताना, कारण त्यांची असेच उंचीपुरे आहेत ते. आणि शिवाय अनेक आहेत, म्हणजे त्यांच्या ह्याच्याशिवाय त्यांनी सामाजिक कार्यक्रम, माझी त्यांची ओळख कसली, मी शाळेपासून आम्ही 1 वर्ष मला सिनियर आहेत, पण मॉडर्न हायस्कूलपासून 50 वर्षाचा आमचा अगदी चांगला परिचय आहे. पण मध्यंतरी आणखी एक परिचय झाला, म्हणजे एन्व्हायरमेंट संबंधी एका कार्यक्रमात ते आणि मी होतो स्टेजवर. त्यावेळेला त्यांचे विचार ऐकून म्हटलं, हा माणूस सामाजिक क्षेत्रातसुद्धा केवढं काम करतो आहे, कमालीचं काम करतो आहे. खरं मी आणखी आत्ता थांबतो, आपण ऐकालच पुढचं. तर जगदीशजी, आपलंही स्वागत असो. सुभाषचंद्रजी जाधव, त्यांचे 16 पुस्तकांचे आणि अनेक लेख आणि अनेक बक्षिसं त्यांनी मिळवलेली आहेत. आपल्याला सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे, कारण वेगवेगळ्या विविध वर्तमानपत्रातून लिहितात. माझाही त्यांचा परिचय अनेक वर्षाचा आहे आणि त्यांनी आज येऊन आमचा मोठा मान केला आहे, कारण त्यांच्या एका अनुभवी आणि त्यांनी अनेक शेकडो पुस्तकांबद्दल लिहिलं असेल. त्यामुळे त्यांनी ह्याबद्दल त्यांचे आपले मत मांडलं, ते आम्हाला मार्गदर्शक तर आहेच, पण प्रेरक पण आहे. त्यानंतर आपले आनंदजी लाटकर, हे सुद्धा माझे खूप पूर्वीपासूनचे मित्र आहेत. लाटकर प्रकाशन हे वडील आणि मुलगा यांनी कुठल्या पातळीवर नेऊन ठेवलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. घरोघरी हे नाव गेलेलं आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांनी म्हणजे पुस्तकांच्या प्रकाशनाचं तर आहेच, पण विविध विषयांवर केलं आहे. स्वतः आनंद हे उत्कृष्ट गायक पण आहेत आणि अनेक गोष्टी आहेत. परत त्यांच्या परिचयासाठी मी थांबतो. आपलंही सगळ्यांचं स्वागत असो. आता भाग्यश्रीबद्दल बोलू नये अशी तिचीच इच्छा होती. मला काही जास्त बोलणं प्रस्तुत आहे का नाही ते माहीत नाही, पण मी 2 शब्दात एवढंच म्हणेन, तिची बाकी ओळख होईलच, की जे काही करते ते झपाटलेपणाने करते. म्हणजे परमेश्वर अनेक गोष्टी देतो, सौंदर्य देतो, आवाज देतो, पण सगळ्या गोष्टी एकदम करणं कठीणही असतं. पण तिने त्या सगळ्यांचा अतिशय खुबीने वापर केला, त्याच्यावर अतिशय विचारपूर्वक आणि कष्टपूर्वक केलं. तिची जिद्द, तिची शिस्त, प्रत्येक गोष्टीत झोकून देण्याची टेंडन्सी, ह्याच्यामुळे तिने नाट्यक्षेत्रातही अतिशय मोठी भरारी घेतली. तिने चित्रकलेची तिची प्रदर्शनं बालगंधर्वला झालेली आहेत. असंच एक दिवस काहीतरी वाटलं, म्हणले नाही मी आता चित्र काढते, सुरू झालं. पण झालं म्हणजे नुसतं झालं नाही, इतकी सुंदर चित्रकला की एक प्रदर्शनं करण्या इतकी सुंदर. आता कवितेचंही तसंच आहे. मलाच माहीत नव्हतं की 1 वर्षापूर्वी ती कविता करू शकते. आणि वर्षापूर्वीपासून तिने सुरू केलं आहे. 1 वर्षात 100 कविताच्या वर तिने लिहिली. मग त्याच्यातल्या पहिल्या 50 कवितांवर तिने श्रावण असं लिहिलं. त्यामुळे मी म्हटलं श्रावण भाद्रपद करता किती त्याचे आवृत्ती येतील बघूया आपण आता. सॉरी, श्रावण नाही, आषाढने सुरुवात केली. आय एम सॉरी, आषाढने सुरुवात केली, पण आता श्रावण भाद्रपद पुढे पुढे येतीलच. तर त्यामुळे तिने खूप कविता लिहिल्या, ती लिहिते. आणि तेही असंच एकदा तिने डोक्यात घेतलं की पूर्णपणे त्याच्यावरती झोकून देते. 2 सोन्यासारखी मुलं घडवली तिने, त्याच्यासाठी तिने झोकून दिलं. आणि मी जे काही आज यश आहे त्याच्यामध्ये मला जे काय कमी पडेल, म्हणजे कुठेतरी वेळ कमी पडेल, मला कुठेतरी कष्ट, तर अशा वेळेला प्रत्येक वेळेला ती माझ्यावर असल्यामुळे जे काय मी आहे त्याच्यात ती आहेच. ह्याच्यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे जरा आत्मस्तुतीच्या जवळ जाण्यासारखं होईल, पण कधीतरी आपल्याला बायकोची स्तुती करायची संधी मिळते, आणि तेही पब्लिकली. बरं असो, तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी याच्याविषयी जास्त वेळ घेत नाही. आता आपण जे आतुरतेने ज्याची वाट पाहत आहे तो समारंभ सुरू होईल. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जसं की आपण आता ऐकलं की एखाद्या व्यक्तिमत्वावरती देवानी किती गोष्टींचा वर्षाव करावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाग्यश्रीताई आहेत. सौंदर्य आहे,
कला आहे, आज कवितेच्या क्षेत्रामध्ये शब्द त्यांच्यामध्ये आहेत, आज त्यांच्यामध्ये काय नाही आहे, चित्रकलेविषयीचा उल्लेख आता झालेला आहे. वास्तविक हे सगळं मी त्यांच्या जेव्हा बायोडेटा सांगणार होते त्यावेळेस सांगणार होते, परंतु ह्या गोष्टींचा उल्लेख केल्याविना मला राहवत नाही आहे. कारण सर्व कलांचा सिद्धहस्त असा वर्षाव देवाने केलेला आहे. अशा एक सुंदर व्यक्तिमत्वाचं आज आषाढ हे पुस्तक इथे प्रकाशित होत आहे. तेव्हा ह्या प्रकाशन सोहळ्याला जे कोणी मान्यवर अतिथी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण करूयात. सर्वात प्रथम मी किशोर सरांना विनंती करते की आपण सर्वात प्रथम ॲडव्होकेट प्रमोदजी आडकर सरांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे ॲडव्होकेट प्रमोदजी आडकर. जसं की मगाशी किशोर सर म्हणाले की त्यांचा यथोचित सर्व परिचय त्यांच्या भाषणाच्या आधी मी करून देणारच आहे, परंतु आज ही व्यक्तिमत्व अशी आहेत की पुण्यामध्ये सर्वच जण त्यांना ओळखतात. यानंतर डॉक्टर जगदीश हिरेमेट सरांचा देखील सत्कार करावा अशी विनंती आहे. अमिताभ बच्चनला मला वाटतं मान थोडीशी वरती करूनच बघावं लागत असेल त्यांच्याकडे. ह्यानंतर सुभाषचंद्र जाधव सरांचा सत्कार करावा अशी विनंती आहे. आषाढ ह्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये खूप मोठा हातभार सुभाषचंद्र जाधव सरांचा आहे. त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या पुस्तकासाठी. आजचा कार्यक्रम किशोर पंप्स आणि लाटकर प्रकाशन यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे आयोजित केलेला आहे. तेव्हा मी लाटकर सरांना विनंती करते की आपण कवयित्री भाग्यश्रीताई देसाई यांचा सन्मान करावा. हा टाळ्यानंतर थोड्या जोरात वाजवल्या तरी हरकत नाही. धन्यवाद. यानंतर जसं की लाटकर प्रकाशन हे सुद्धा आज पुण्यामधलं एक नामांकित प्रकाशन आहे. तेव्हा आनंदजी लाटकर यांची थोडक्यात मी ओळख करून देते आणि त्यांना इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. आनंद चिंतामणी लाटकर, कल्पना मुद्रणालय या उत्कृष्ट ग्रंथमुद्रणासाठी यांना सतत 10 वर्ष राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त करणाऱ्या मुद्रणालयाचा सन्मान त्यांना मिळालेला आहे आणि त्याचे संचालक ते आहेत. कॉम्प प्रिंट कल्पना प्रायव्हेट लिमिटेड, कल्पना मल्टीटेक, 10वी दिवाळी लाटकर प्रकाशन या संस्थांचे संस्थापक आणि संचालक म्हणून काम बघतात. 10वी दिवाळी लाटकर प्रकाशन या संस्थेचे देखील आपण संपादक आहात. 2003-04च्या दैनिक सामना पुरवणीचे समन्वयक म्हणून आपण काम बघितलेलं आहे. 2005 साली गुड मॉर्निंग या लेखसंग्रहाचे प्रकाशित आपण केलेला होता आणि नुकतीच त्याच्या 4थी नंतर अनेक आवृत्त्या त्याच्या आलेल्या आहेत. दैनिक सामना पुरवणीमध्ये स्तंभलेखन आपण केलेले आहे. दैनिक सकाळ पुणे, साप्ताहिक सकाळ लोकसत्ता अशा इतर अनेक दैनिकांमध्ये सिनेमा आणि इतर विविध विषयांवरती विपुल लेखन असं आनंद लाटकर यांनी केलेलं आहे. तेव्हा त्यांना इथे प्रकाशकाचं मनोगत व्यक्त करण्याकरता मी आमंत्रित करते. आनंदजी लाटकर. आजच्या समारंभाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोदजी आडकर, आमचे मित्रवर्य, तसंच आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जगदीश हिरेमठ, विशेष अतिथी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सुभाषचंद्र जाधव, किशोर पंप्सचे सर्व असलेले किशोरजी देसाई, आपण सर्व आज मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुण्याचे खासदार प्रदीप रावत, झालंच तर विश्वासराव मेंदळे आलेले आहेत, जयंतरावजी माळगे आलेले आहेत आणि या सर्वांच्या बरोबरच अर्थातच आजच्या उत्सव मूर्ती, निर्माती, अभिनेत्री, चित्रकार आणि कवयित्री भाग्यश्री देसाई आणि अर्थातच आपण सगळे रसिक. भाग्यश्री देसाईंचा उल्लेख मी अहोजावत नाही करू शकत, कारण ती सौ विमलाबाई गरवारे प्रशालेतील मीरा देवल असल्यापासून आमची दोस्ती आहे. शाळेच्या माजी विद्यार्थी संघातर्फे केलेल्या अनेक नाटकांमध्ये मी तिच्याबरोबर काम केलं आहे. अर्थात त्याच वेळेला बहुधा तिला माझ्या सुमार अभिनयाची जाणीव झाली होती. त्यामुळे नंतरच्या काळात तिच्या संस्थेतर्फे झालेल्या कुठल्याही नाटकामध्ये कशातही तिने मला घेतलं नाही, कुठलंही काम दिलं नाही. काय हरकत नाही. तिने तिच्या कवितेचं पुस्तक प्रकाशनाची जर संधी दिली
त्याबद्दल मी तिचा आभारी आहेच. आणि आजच्या कार्यक्रमात तिने तिच्या कविता वाचनाचा जो त्याच्या ह्यानंतर जो कार्यक्रम होणार आहे त्यात त्या कार्यक्रमात मला समाविष्ट केले, त्याबद्दल मी तिचा मनापासून आभारी आहे. व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत ते कवितांविषयी बोलणार आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर फारसं भाष्य करत नाही. पण एक महत्त्वपूर्ण गोष्ट नमूद केली पाहिजे की मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेवर मीराचं निर्विवाद प्रभुत्व आहे. कारण नुसतंच भाषाचं आकलन असून चालत नाही, त्या भाषेची समृद्धी आणि कविताच्या फॉर्ममध्ये त्या भाषेला वळवताना त्यामध्ये असलेली एक गेयता, हे तिच्या हिंदी आणि इंग्रजी, अर्थातच मराठीमध्ये ते आहे, मराठी ती मातृभाषा आहे, पण ह्या कवितांचं खास वैशिष्ट्य मानता येईल. लाटकर प्रकाशनाचं बरीच पुस्तकं झाली, हे आमचं त्या अर्थाने आता नवीन पुन्हा आम्ही सुरू केल्यानंतरचं असलेलं 13वं पुस्तक. खरं तर ह्याच्यापूर्वी 20-25 वर्षापूर्वी खूप दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करण्याचा योग आला. निशिगंध वाडचा अनुष्का हा कविता संग्रह, ज्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं उत्कृष्ट निर्मितीचं पारितोषिक मिळालं. नीना कुलकर्णींचा अंतरंग हा कथा लेख संग्रह, अविनाश धर्माधिकारींचा रात्र गहरीच्या तिसऱ्या प्रहरी हा कविता संग्रह, ही आणि अशी अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. पण मध्यंतरी काही काळ आमची मुद्रणाचं सगळं आम्ही कंप्लीट आमचं वाढवत होतो, त्यामुळे ती ॲक्टिव्हिटीला थोडा खंड बसला. पण मग मागील वर्षी परत सुरेश द्वादशीवार यांनी केलेल्या हाकुमी, तांदळ आणि अलकनंदा या 3 कादंबऱ्या घेऊन आम्ही पुन्हा आलो आणि आमचं प्रकाशन सुरू केलं. कथा दीपावली हा 2016मधला दिवाळी अंकातल्या सगळ्यात कथा निवडल्या आणि त्या वंदना कुलकर्णी यांनी संपादित केल्या. त्यातल्या 12 कथा निवडल्या आणि तो कथा संग्रह सगळ्यांनाच खूप आवडला. आणि आता त्याच्यानंतर निहारिका मोकाशींचा निहार हा अळुवार आणि भावनाप्रधान काव्यसंग्रह, हे देखील आमच्या प्रकाशन आहे. नुकताच नेहरूंचा नायक दिलीप कुमार हा लॉर्ड मेघनाथ देसाईंच्या पुस्तकाचा दीपक देवधर यांनी केलेला मराठी अनुवाद आणि त्यांनीच लिहिलेला तंत्र जिज्ञासा हा लेख संग्रह आम्ही प्रकाशित केला. आज व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सुभाषचंद्र जाधवांचं मुकेश्वरील सारंगा तेरी याद में हे 16 पुस्तकांचा उल्लेख झाला. हे 17वं पुस्तक आम्ही नुकतंच प्रकाशित केलं आहे आणि ते खूप छान चाललं. म्हणजे सारंगा तेरी याद में हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, खूप छान पुस्तक लिहिलं आहे त्यांनी आणि ते नुकतंच आम्ही प्रकाशित केलं. मोहनगरी हा आमचा दिलीप कुमार, राज कपूर आणि देवानंद यांच्यावरचा दिवाळी अंक गतवर्षी आम्ही मोठ्या दिमाखात प्रसिद्ध केला आणि त्याला खूप पुरस्कार मिळाले. आपल्याला बऱ्याच जणांनी वाचला असेल. त्या ॲक्टिव्हिटीमुळे आमच्यात बरेच पॉझिटिव्ह चेंज निर्माण झाले. ह्या मोहनगरीचा अंक करताना त्याला आम्हाला वेगळी ओळख आम्हाला या अंकाने दिली. माझ्या दोन्ही सहकारी यात इथे आलेल्या आहेत, अनुपमा जोशी आणि निहारिका मोकाशी, त्या बाबतीत नक्कीच सहमत होतील. आमचा अंक श्रीकांत कुलकर्णी पण आमच्याबरोबर होते, तो खूप छान लोकप्रिय झाला आणि त्या अंकाचं पुस्तक करा अशी मागणी यावं लागली. म्हणजे दिवाळी अंकाचं पुस्तक करण्याची बहुधा पहिलीच वेळ असेल. काही दिवाळी अंकांची पुस्तकं झाली आहेत नाही असं नाही, पण काही म्हणजे एकाच दिवाळी अंकाचं सलग पुस्तक करा अशी मागणी यायला लागल्यामुळे आम्ही ते मॅटिनी या नावाने आता लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. आणि ह्या आमच्या प्रकाशनाच्या पुस्तकात आता आषाढची नवी भर पडली आहे. ज्येष्ठातच आपल्याला आषाढ भेटीला आलेला आहे आणि या आषाढात रसिकांवर मोहिनी घालून त्यांना साहित्य रसात चिंब भिजवण्याची ताकद या कविता संग्रहात आहे. याची प्रचिती तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला नक्की येईल, याची मी ग्वाही देतो. मी जास्त बोलत नाही, कारण खरंच आज डॉक्टर साहेब आणि ॲडव्होकेट आडकरजी आणि खुद्द कवयित्री यांचं विचार ऐकायला आपण उत्सुक आहात. धन्यवाद. धन्यवाद आनंदजी. खरोखर हा म्हणजे संग्रह मला जेव्हा ताईंनी बघायला दिला त्यावेळेस त्यातल्या कविता वाचून त्यांचे शब्द किती धारदार आहेत किंवा किती योग्य आहेत, ह्या ठिकाणी किती ॲप्रोप्रिएट आपण या शब्दांची मांडणी केली आहे याची प्रचिती नक्कीच आली. कारण कविता संग्रह आज बाजारामध्ये आज शेकडो येतात, अनेक प्रकारचे असतात, अनेक कवितांवरती असतात, अनेक विषयांवरती असतात. परंतु ह्या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर तो 3 भाषांमध्ये आहे आणि त्यामध्ये हर एक विषय त्यांनी घेतलेला आहे, प्रत्येक विषयाला त्यांनी स्पर्श केलेला आहे. त्यामुळे फार काही मी तुमचा वेळ घेत नाही आणि तत्पूर्वी लगेचच मी मान्यवरांना विनंती करते की आपण ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन करावं. सर, रिबिन सगळ्यांनी हात लावा, म्हणजे ॲटलिस्ट दोघांनी तरी. मराठी ही आपली मातृभाषा आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी MA केलेलं आहे साहित्य या विषयामध्ये आणि
उर्दूवरचं त्यांचं प्रभुत्व हे दैवी आहे. त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला कळेलच. त्यामुळे अशा तीनही भाषांमधला उत्कृष्ट असा हा कविता संग्रह आषाढ. कुठल्याही पिक्चरचं एखादं जेव्हा ट्रेलर लॉन्च करतात तेव्हा सिर्फ झलक ही काफी आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे केवळ त्याच्या मुखपृष्ठाकडे बघूनच तुम्हाला कल्पना येईल, कारण ते देखील खुद्द भाग्यश्रीताईंची कन्या संजना देसाई हिने डिझाईन केलेलं आहे. तिच्याकरता आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जायला पाहिजेत. या पुस्तकाला ज्यांची प्रस्तावना लाभलेली आहे असे ज्येष्ठ समीक्षक सर, एकच मिनिटात तुमची ओळख करून देते मी. या सुभाषचंद्र जाधव सरांची ओळख करताना एकच सांगावंसं वाटतं, लेखकाचा पहिला लेख साप्ताहिक रसरंग यामध्ये आलेला होता. त्यानंतर दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, पुढारी अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये सातत्यानं चित्रपटविषयक लेखन आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे. अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. दैनिक प्रभातमध्ये गेली 15 वर्ष संगीतविषयक सदर दर आठवड्याला प्रकाशित होत असतं. आत्तापर्यंत त्यांची जवळजवळ केवळ 16 नाही 17 नाही तर 18 पुस्तकं त्यांची आलेली आहेत. त्यामध्ये अनेक नावं आहेत, थोडी मला सांगते मी. वो भूली दास्ता, अमर योद्धा, जमशेदजी टाटा, तसेच भूले बिसरे गीत, साज और आवाज अशा अनेक पुस्तकांची नामावली इथे माझ्यासमोर आहे. याशिवाय त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. यामध्ये वो भूली दास्ता याला त्यांना महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचं द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. अमर योद्धा याला महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय बालगंधर्व पुरस्कार मिळालेला आहे. क्रांतीवीर हुतात्मा असे अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले सुभाषचंद्र जाधव सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. आजच्या उत्सवमूर्ती कवयित्री भाग्यश्री देसाई, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रमोद आटकरजी, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ सर, माझे मित्र आनंद लाटकर, किशोर पंपचे किशोर देसाई आणि रसिकजन हो. भाग्यश्री देसाई यांच्याबरोबर माझं नातं तसं खूप जुनं आहे. याचं कारण मी ज्यावेळी टेल्कोमध्ये नोकरी करत होतो त्यावेळी टेल्को सादर करीत असलेल्या नाटकामध्ये त्या काम करत असत आणि प्रत्येक वेळेला बहुतांशी वेळेला त्यांनी अभिनयाचं पारितोषिक स्पर्धेमध्ये मिळवलेलं होतं. पण त्यावेळी काही त्यांची माझी काय फारशी ओळख झाली नाही. त्यांच्या लेकुरे उदंड झाली ह्या नाटकाचं मी परीक्षण लिहिलं त्यावेळी त्यांची माझी थोडी ओळख झाली. पण त्यांच्याबरोबर मैत्रीचे धागे गुंफले गेले ते मात्र चिरंजीव आईस ह्या नाटकापासून. त्यानंतर मी कलेच्या क्षेत्रातील त्यांची मुसाफिरी ही पाहत होतो. रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधली त्यांची धडपडी मी पाहत होतो. त्या कविताही करू लागल्यात, कवी संमेलनही गाजवू लागल्यात, हे कानावर येत होतं. फेसबुकवर त्यांच्या मी काही कविताही वाचत होतो. एके दिवशी त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी त्यांच्या कवितेचं हस्तलिखित माझ्या हातावर ठेवलं आणि मला म्हणाले की याचं पुस्तक प्रसिद्ध होते तर तुम्ही याची प्रस्तावना लिहाल का. त्यांचं ते हस्तलिखित पाहिलं आणि मला बाबा बोरकरांच्या काही ओळी आठवल्या. बाबा बोरकर म्हणाले, देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे जे हात ज्याला निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. खरंच भाग्यश्रीजींना परमेश्वराने निर्मितीचे देखणे हात दिलेले आहेत. त्यांच्या ज्या हातातून त्यांनी सदैव उत्कृष्ट अशी निर्मितीच केली. आजचा त्यांचा आषाढ हा काव्यसंग्रह त्याचं उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल. एखाद्या बेसावध माणसाला
अचानक एखादा तडाखा बसल्यानंतर तो जसा सुन्न होतो, तशी स्थिती ह्या आषाढमधील कविता वाचताना माझी झाली होती. कारण सहजपणे मी कविता वाचत होतो आणि त्यांच्या अर्थकवितेतील खात्री आहे, मी नाही तरी तू सोडशीलच मला. खात्री आहे, मी नाही तरी तू सोडशीलच मला. लालबत्ती गल्लीची धमकी सलते मला. ह्या ओळी वाचल्या आणि क्षणभर मी बधिरच झालो. ह्या कविता वेगळ्या आहेत हे लगेच चटकन लक्षात आलं. आणि मग यातील एक एक कविता मनाला अशा अस्वस्थ करत गेल्या. त्यातल्या काही ओळीच मी तुम्हाला सांगतो. हिते खरं विकलं जातं, हिते खरं विकलं जातं, हिते खोटंही विकलं जातं. स्त्रीचं शील विकलं जातं आणि निरागस मुलंही विकलं जातं. किंवा वाट चुकलेल्या ललनेच्या भाळी हा एकच मार्ग उरतो का? अवघ्या जीवनाचं सारं काय फक्त तिच्या चारित्र्यातच सामावतं काय? किंवा त्यांचं नशीबच लिहिलंय ना आधीच खाटीखान्यात, मग जात असेल जीव तर जाईना का पिंजऱ्यात? कवितेतून मांडलेल्या या वेदना मनाला वाचताना नेहमीच म्हणजे कधी सैरभैर करतात. वेदना घेऊन येते ती कविता लोकांना जास्त भावते. कवितेचा जन्मच मुळी वेदनेतून झाला आहे असा इतिहास सांगतो. कारण क्रोध पक्षाचा मृत्यू झाल्यानंतर वाल्मिकींना जे सुचलं ते पहिली कविता असं आपण मानलं जातं. कोणताही मोठा कवी घ्या, त्याच्या गाजलेल्या कविता किंवा लोकप्रिय झालेल्या कविता जर पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला वेदनाच जास्त जाणवतात. आषाढमधील कविताही या प्रेमात असफल झालेल्या प्रेयसीच्या मनातील व्यथा बोलक्या करणाऱ्या आहेत. असं म्हणतात, साध्या सोप्या काव्यरचना करत कुठेही बोजड अलंकार किंवा उपमा न वापरता यातील भावना व्यक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाग्यश्रीजींनी कोणत्याही कवितेत केला नाही, हे या कवितांचं पहिलं वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कवितेत असफल प्रेमाबद्दल बोलताना प्रियकराला दोष न देता, आकारतांडव न करता त्यांनी जो प्रयत्न केलेला ते ह्या कवितेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणता येईल. त्या एका कवितेत म्हणतात, असा मी काय गुन्हा केला होता, असा मी काय गुन्हा केला होता, हाच ना की तुला आपला मानला होता. असा स्वतःकडे कमीपणा घेत कवयित्री स्वतःचीच समजूत घालू लागते. का होतं असं कधी कधी, का होतं असं कधी कधी, माहीत असं ती व्यक्ती आपली नाही, मग जीव का बसतो तिच्यावर तरी. नात्यासारख्या कवितांमधून त्यांनी माणसांमधील नात्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तर पायपुसणी ह्या कवितेमध्ये त्यांनी नातं आणि पायपुसणं ह्याचं रूपक साधत नात्याचं पायपुसणं झाल्यानंतर उदार अंतकरणाने ते अधूनमधून स्वच्छ केलं पाहिजे असं सहजतेने सुचविलेलं आहे. तर धुकं कवितेमध्ये मनातील भावना व्यक्त करताना धुक्याचं रूपक त्यांनी उत्तमपणे साधलेलं आहे. त्यांच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांची प्रत्येक कविता ही ओघवती आणि आशयघन आहे. प्रत्येक कवितेचे सुंदर शेवट करीत वाचकांना धक्का देण्याचं एक तंत्र त्यांनी वापरलेलं दिसून येतं. त्याचबरोबर साध्या शब्दातून फार मोठा आशयही त्यांनी व्यक्त केलेला दिसून येतो. या काव्यसंग्रहातील शीर्षक कविता आषाढ ही एक सुरेख जमलेली कविता आहे. या कवितेला एक नाद आहे, एक लय आहे. विरह हा
जरी तिचा स्थायी भाव असला तरी कवयित्रीने शेवटी केलेली आर्त याचना मन हेलावून जाते. त्या म्हणतात, काय करू कसं करू, काय करू कसं करू, सांग माझ्या सजना, वैशाख वनमा जाळत गेला, आषाढात बरसना, आषाढात बरसना. या ओळी दाद घेऊन जातात. हीच किमया त्यांना हिंदी कवितांमध्येही साधलेली आहे. पीते थे तुम जिस प्याली से चाय कभी कभी, उस प्याली में अब चीनी नहीं मिलाते हम, आज भी अभी भी. केवढी अप्रतिम कल्पना आहे पाहिजे. दुसऱ्या कवितेत त्या म्हणतात, न चाह कर भी बार बार, न चाह कर भी बार बार ख्यालों में क्यों आते हैं, जिस रिश्तों का कोई वजूद ही नहीं, सीने से लगाकर हमें उन्हें क्यों निभाते हैं. उर्दू शब्दांची अर्थपूर्ण आणि योग्य पेरणी करत त्यांनी प्रेयसीच्या मनातील वैफल्याची भावना अचूकपणे प्रत्येक कवितेमध्ये टिपलेली आपल्याला दिसून येते. या संग्रहातील इंग्रजी कवितांबद्दलही हेच म्हणता येईल. इंग्रजी कवितांमध्येही भाग्यश्रीजींनी व्यक्त केलेला भावनांचा पोत आपल्याला हिंदी मराठी कवितांसारखाच आहे हे दिसून येतं. मुळात इंग्रजीमध्ये कविता करणं हे गद्य लेखनापेक्षा खूप कष्टदायी, म्हणजे वाघिणीचं दूध काढल्यासारखं आहे. कारण इंग्रजीमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला डिक्शनरीमध्ये मिळतात. त्यामुळे इंग्रजी कविता करताना नेमका अर्थ वाचकाला लक्षात येईल अशाच शब्दांची निवड करून कविता करणं ही एक तारेवरची कसरत आहे. पण मला वाटतं त्यांनी इंग्रजीमध्ये MA केल्यामुळे त्यांना ही कसरत करणं सोपं गेलं असावं. त्याचबरोबर त्यांनी इंग्रजी कवितेचे धागे मराठी कवितेशी नकळतपणे गुंफलेले दिसून येतात. विशेषतः इनोसन्स ही कविता वाचताना अजून आठवते मला, या त्यांच्या कवितेची आठवण येते. अर्थात हे माझं मत आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषांचा एकत्रित प्रकाशित होणारा मला वाटतं हा पहिलाच काव्यसंग्रह असेल. त्याचबरोबर एवढा देखणा आणि वाचनेबरोबर प्रेक्षणीय बनलेला हा पहिलाच काव्यसंग्रह असेल असं मला ठामपणे म्हणता येईल. अत्यंत अप्रतिम सजावटीने नटलेल्या ह्या काव्यसंग्रहाचा हे भाग मला होता आलं याबद्दल देसाई पतीपत्नींचा मी ऋणी आहे. आषाढातील सुखद पावसाप्रमाणे विविध भावनांमध्ये चिंबक भिजवणारा हा काव्यसंग्रह आहे. निसर्गाने भाग्यश्रीजींना या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी 2 आषाढ मास दिलेले आहेत. हे त्यांच्या लेखनाच्या दृष्टीने शुभ संकेत आहे असं मला वाटतं. त्याने असंच लिहित राहावं अशा शुभेच्छा व्यक्त करताना रसिकांसाठी मी फक्त एवढंच म्हणेल की भाग्यश्री देसाईंनी लिहिलेल्या या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचताना त्यामागील कवयित्रीच्या भावना समजावून जर घेतल्या तर त्यातील कविता आपल्या मनाला आणखीनच भिडतील. त्यांनीच एका हिंदी कवितेत व्यक्त केलेल्या काव्यपंक्तीचा आधार घेऊन मी असं म्हणेल की खाली शायरी समजकर मत पलके झपकना, खाली शायरी समझकर मत पलके झपकना, कभी तो इस बेताब दिल की आवाज़ भी सुन लेना. धन्यवाद. सुंदर असं रसग्रहण मला वाटतं जाधव सरांनी आत्ता केलेलं आहे. त्यामुळे आता कविता संग्रहावरती मी जास्त काही न बोलणं हे जास्त योग्य, कारण कवयित्री स्वतः त्यामध्ये प्रकाश टाकतील आणि त्याबद्दल जास्त तुम्हाला सांगू शकतील. तत्पूर्वी थोडक्यात मी भाग्यश्रीताईंचा परिचय आपल्याला करून देईन.
जसं आपल्याला मगाशी सांगितलं, अभिनेत्री, निर्माती, चित्रकार आणि कवयित्री या चारही गुणांनी अवगत असलेल्या या भाग्यश्रीताई आत्तापर्यंत त्यांनी अनेक व्यावसायिक गद्य आणि संगीत नाटकांचे हजारांच्या वर प्रयोग केलेले आहेत. अनेक नाटकं केली आहेत, सिरियल्स केलेल्या आहेत, सिनेमा, शॉर्ट फिल्म्सच्या निर्मिती केलेल्या आहेत, अभिनय केलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक डॉक्युमेंटरी फिल्म्स, टी व्हीवरील अनेक कार्यक्रम, टॉक शो यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. अभिनय निर्मिती याकरता त्यांना पुणे महानगरपालिकेचा कर्तृत्ववान महिला हा पुरस्कार मिळालेला आहे. अखिल भारतीय मराठी हरकत नाही. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शांता आपटे, नासी फडके, यशवंत दत्त पुरस्कार, त्याचप्रमाणे आदर्श फाउंडेशनचा नॅशनल युनिटी अवॉर्ड, भारत निर्माणचे लिटररी एक्सलन्स अवॉर्ड, इंटरनॅशनल इनरव्हिल डिस्ट्रिक्टचा तेजस्विनी अवॉर्ड, जीवन स्पर्श पुरस्कार, पुणे आणि इचलकरंजी पत्रकार संघाचे अनुक्रमे उत्कृष्ट निर्मिती आणि उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत प्राप्त आहे. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. चित्रकलेची आवड त्यांना खूप लहानपणापासून आहे. मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण त्यांचे फेसबुक फ्रेंड असावेत आणि फेसबुकवरती त्यांच्या कवितांबरोबर चित्रसुद्धा त्यांनी एक शेअर केलं होतं, ते म्हणजे चार्ली चॅप्लिनचं. बऱ्याच जणांनी बघितलं असेल. उत्तम असं स्केच त्यांनी चार्ली चॅप्लिनचं ते केलेलं होतं. खरोखर म्हणजे त्यांच्या चित्रकलेमध्ये केवढी फाईन त्यांची चित्रकला आहे हे त्या स्केचवरनं लक्षात येतं. त्यामुळे चित्रकलेची आवड असून त्यांना ऑइल कलर, पेस्टल कलर, पेन्सिल यामध्ये पोर्ट्रेट, निसर्गचित्र त्यांनी साकारलेली आहेत. संस्कार भारतीसह अनेक चित्रकला प्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये त्यांनी कवितेच्या प्रांतामध्ये शिरकाव केलेला आहे. स्वरचित त्यांच्या आत्ता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 100 कविता त्यांच्या तयार आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत. रंगत संगत प्रतिष्ठान, साहित्यदीप प्रतिष्ठान अशा अनेक मान्यवरांच्या काव्य मैफिलीमध्ये त्यांना कवितांच्या सादरीकरणाची संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणे अनेक मासिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. याशिवाय हा झाला एक कलेचा भाग. आता ज्या ठिकाणी त्या पदभूषवित आहेत ते म्हणजे BJP चित्रपट आघाडीच्या पुणे शाखेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. पुण्याच्या नाट्य निर्माती अध्यक्षपदाची 7 वर्ष त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. त्याचबरोबर संस्कार भारती पुणे शाखेची 15 वर्ष त्यांनी जबाबदारी अध्यक्ष म्हणून स्वीकारलेली होती आणि नुकतीच त्यांची भरतनाट्य मंदिराच्या संचालक नियामकपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि आपण सर्वजण जाणताच की किशोर पम्प्सवरती सुद्धा त्या स्वतः डायरेक्टर आहेत. त्यामुळे एवढंच एक म्हणूयात की सत्ता, सौंदर्य, संपत्ती, संस्कृती आणि संस्कार याचा एकत्रित मिलाफ म्हणजे सौ भाग्यश्री देसाई. कृपया त्यांनी इथं यावी. धन्यवाद मोनिका. सर्वप्रथम प्रकाशन समारंभाला वेळात वेळ काढून आलेले आणि सर्व साहित्यिकांचे आणि कवींचे आधारस्तंभ रंगत संगत प्रतिष्ठानचे श्री ॲडव्होकेट प्रमोद आडकर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ, नंतर विशेष अतिथी असलेले आणि मोठे साहित्यिक सुभाषचंद्र जाधव, लाटकर प्रकाशनचे आनंद लाटकर यांची आमची बरेच वर्ष आज मैत्री आहे, आणि किशोर पंपचे उद्योग समूहाचे चेअरमन आणि माझे पती किशोर देसाई. आणि आज आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर कौतुक करायला आपण सर्व रसिक, सर्व मान्यवर अगत्याने आलायत. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आणि आल्याबद्दल खरोखरच धन्यवाद. कोणत्याही आईबापांना आपली मुलं प्रिय असतात. मग ते मूल कसंही असो, कोणी जाड असतं, कोणी बारीक असतं, कोणी शेंबडं असतं, कोणी हसरं असतं, कोणी रडकं असतं. पण प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला आपलं मूल हे दुसऱ्या मुलापेक्षा प्रिय असतंच, आणि ते असायला पाहिजे. मला 12 मुलं आहेत. मला 12 मुलं आहेत. ज्येष्ठ मुलगा माझा सिद्धार्थ आहे, त्याच्यानंतर संजना आहे,
आणि त्याच्यानंतर जी माझी प्रोडक्शन्स आहेत, नाटकं, सिनेमा, सिरियल, शॉर्ट फिल्म, ती सगळी धरून आजचा आषाढ हा काव्यसंग्रह हे माझं 12वं अपत्य आहे. मी 12 मुलं म्हणल्यावर सगळे चाट पडले, म्हणजे तुम्हाला बहुतेक कल्पना नव्हती की काय असेल नक्की. असो, खरं सांगायचं तर काव्यसंग्रह माझ्याकडनं कधी काळी होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे. मी कविता करत होते, म्हणजे गेली 2.5-3 वर्ष काहीतरी मला असं अचानक सुचायला लागलं. मग मी थोडंसं आधी लक्ष दिलं नाही की काहीतरी जनरल असेल, चारोळ्या वगैरे, म्हणून मी लिहिलं पण नाही. पण नंतर मग अशा सलग कविता सुचायला लागल्यावर मी त्या लिहून ठेवायला लागले. त्यामुळे पहिल्या ज्या 8-10 काय कविता गेल्या असतील त्या आता मलाही माहीत नाही, कारण त्याच्या लक्षात पण नाहीत आता काय आहेत ते. पण कवितेची एक सुंदर व्याख्या महान कवी विल्यम वर्ड्सवर्थनी केली आहे, ज्याचा माझा MA असताना मला अभ्यासाही होता. आणि ती व्याख्या मला पहिल्यापासून खूप भावली आहे. तो म्हणतो, पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. म्हणजे काय तर जी प्रकर्षाने एखादी आपल्याला गोष्ट जाणवते, तर ती मनुष्य किंवा तो कवी शब्दातून व्यक्त करतो, कवितेच्या रूपाने तो व्यक्त होतो. ही व्याख्या जरी बरोबर असली तरी मला असं वाटतं की ते जे वाटणं आहे, ते जे आतून वाटणं आहे, ते कवीला प्रत्येक वेळेला तो अनुभव घ्यायला पाहिजे असं नाही. जगामध्ये आजूबाजूला आपण अनेक प्रसंग बघतो, अनेक घटना बघतो, अनेक असे विषय असतात की ज्यांनी आपलं मन हेलावून जातो. आणि अनेकांची दुःख आणि अनेकांचं प्रेम, अनेकांची त्यातली विफलता, अनेकांचं दारिद्र्य, अनेकांचे होणारे हाल, हे जर कवींनी डोळे आणि कान उघडे ठेवून जर संवेदनशीलता जपली, तर तो अनुभव तो स्वतः घेतोय असं वाटतं त्याला. आणि त्या अनुभवातून कवितेचा पुढे जन्म होतो असं मला वाटतं, कारण माझ्या बाबतीत तसं झालं. ह्या काव्यसंग्रहामधल्या ज्या कविता आहेत त्या काही मी त्याचा अनुभव जरी घेतलेला नसला तरी मी जे आजूबाजूला बघितलं त्याचे पडसाद माझ्या मनामध्ये उमटले आणि त्यातून त्या कविता तयार झाल्या. त्यांचे विषयसुद्धा खूप विविध आहेत. म्हणजे माणसांमधली नाती, श्रद्धा, अंधश्रद्धा, त्याच्यानंतर विफलता, नैराश्य, प्रेम, त्यातली सफलता, पत्रिका, कोंबड्या, अगदी पायपुसणी, ह्या विषयावर सुद्धा मी कविता केली आहे. ह्या बाबतीत तुम्हाला एक छोटीशी गोष्ट म्हणजे मला शेअर करायला आवडेल. इंग्लिश आणि मराठी कविता मी ज्या केल्या त्या मला दिवसाच्या कुठल्याही प्रहरी सुचत होत्या. म्हणजे नाटकाचा शो चालू असताना, शूट चालू असताना, प्रवासात असताना, घरकाम करत असताना, साधं नुसतं TV बघत असताना, अशा अनेकदा ह्या कविता सुचलेल्या आहेत. मी त्या ताबडतोब त्या लिहूनही काढायची. पण हिंदी कवितांचं एक थोडंसं ज्याचा उलगडा मला अजून झालेला नाही आहे. म्हणजे तुमच्याकडनं कोणाकडनं मला एक्सप्लेनेशन आलं तर खरं आवडेल. पण हिंदी कविता, उर्दू आणि हिंदी कविता हे मला पहाटे 3 ते 4 एवढ्या वेळातच सुचलेल्या आहेत. आणि त्या नुसत्या सुचलेल्या नाही आहेत, कोणीतरी मला आतून उठवतं, कोणीतरी मला आतून धक्का देतं, उठ, गो, राईट. आणि मी तशीच उठून मी स्टडी रूममध्ये जाते, कागद पेन घेते आणि एक टाकी पूर्ण ती कविता लिहून काढते. सकाळी उठल्यावर मला माहीत नसतं मी काय लिहिलं आहे. मी जेव्हा ती कविता वाचते तेव्हा माझा विश्वास बसत नाही की हे शब्द माझे आहेत, कारण त्याच्यामध्ये इतके वेगळे जे मला स्वतःला आत्तासुद्धा माहीत नाही आहेत असे हिंदी आणि उर्दू शब्द असतात, उर्दू एस्पेशली, की ते मी अनेकदा गुगलला जाऊन किंवा माझ्या माहितीत ज्यांचं हिंदी चांगलं आहे त्यांना मी विचारते, हा शब्द याच्यामध्ये चपखल बसतोय का.
आणि ते सांगतात हो बसते, करेक्ट आहे कविता, काही प्रॉब्लेम नाही. आणि अतिक शेख सर आज इथे आले असतील तर माहीत नाही मला. तर त्यांना मी जेव्हा या कविता दाखवल्या तेव्हा ते म्हणले की ह्याच्यात कुठेही चुकीचा शब्द नाही आहे, सगळे शब्द परफेक्ट आहेत. ते ऐकल्यावर मला थोडी भीती वाटायला लागली. म्हणजे उत्सुकताही होती, भीती पण होती की हे काय चाललं आहे, मला रात्रीच फक्त ह्या का कविता सुचतात आणि दिवसा का नाही सुचत. म्हणजे अजूनही मला त्याचं कोडं उलगडलेलं नाही आहे. पण जर अर्थात काहीतरी चांगलं माझ्याकडनं घडत असेल तर माझी हरकत नाही. पण ही उत्सुकता मात्र माझ्यामध्ये कायम आहे. आपल्यापैकी कोणी याच्यावर एक्सप्लेन करू शकलं तर मला खरं आवडेल. एनिवे, माझ्या या आत्तापर्यंतच्या काव्य प्रवासामध्ये अनेक जणांनी मला मार्गदर्शन केलं, अनेक जणांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळेच मी खरं तर आज ह्या काव्यसंग्रहाच्या प्रवासापर्यंत पोचू शकले असं म्हणेन. त्यामध्ये सगळ्यात पहिला मी उल्लेख करीन, फेसबुकवर माझी ज्योत्स्नाताई चांदगुडेंची ओळख झाली. आलेले आहेत, खूप पुढे मागे बसले. ज्योत्स्नाताई तुम्ही पुढे येऊन बसा. फेसबुकवरच्या माझ्या त्या नवीन नवीन कविता होत्या आणि ज्योत्स्नाताई आज एवढी मोठी कवयित्री, प्रसिद्ध कवयित्री आहेत. पण त्यांनी त्या वाचल्या, त्यांचे अभिप्राय मला दिले, त्यातनं सूचना पण दिल्या की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. नंतर त्यांच्यामुळे धनंजयजी तडवळकर कवी, नंतर गझलकार अनिलजी कांबळे यांच्याशी माझी ओळख झाली. आणि त्यांच्या प्रेरणा आर्ट फाउंडेशन, साहित्यदीप प्रतिष्ठान या मान्यवरांच्या सगळ्यांच्या काव्य मैफिलीमध्ये मला माझ्या कविता सादर करण्याची त्यांनी मला संधी दिली. त्यांच्या मासिकातही माझ्या कविता छापून आल्या. त्याचबरोबर आपल्याचे अध्यक्ष आहेत रंगत संगत प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय ॲडव्होकेट प्रमोदजी आडकर. त्यांचा रंगत संगत प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातही त्यांनी मला खूप वेळा संधी दिली काव्य मैफिलीमध्ये सहभागी होण्याची. त्यांच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं या सगळ्यामध्ये. ते म्हणजे असं म्हणलं तर वावगं होणार नाही, ते राजाश्रय देतात सगळ्या साहित्यिकांना आणि कवींना. आणि खरोखरच, कारण तुम्ही बघाल तर असं पुण्यामध्ये काव्य मैफिलीचे असे किती त्या मानाने कमी कार्यक्रम असतात आणि जे काही कार्यक्रम होतात सगळ्यात जास्त महिन्याला कितीतरी ते रंगत संगतचेच असतात. लाटकर प्रकाशनचे आनंद लाटकर याचा माझा परिचय म्हणजे ओळख आणि मैत्री तर होतीच. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक कवींशी माझी ओळख झाली आणि त्या सगळ्यांनी मला काव्यसंग्रह काढण्याबद्दल सुचवलं. तरीही मला असं वाटत नव्हतं की आपण काढावं, म्हणजे तेवढ्या त्या लायकीच्या खरं म्हणजे कविता आहेत की नाही मला कळत नव्हतं. मग मी आनंदलाही माझी फाईल एकदा वाचायला दिली तर तो म्हटला छान आहेत कविता, आपण करू शकतो याचं. त्यामुळे त्याच्या त्या शब्दांनी सुद्धा मला धीर आला की हां, आपण काव्यसंग्रह करू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा हे खरोखर काम हाती घेतलं त्यावेळेला लाटकर प्रकाशनचे नंदन देऊळकर, प्रमोद देवरुखकर, मनोहर दांडेकर आणि स्वतः आनंद यांनी खूप परिश्रम घेतले. आणि खरं तर म्हणजे मी सॉरी म्हणेन त्यांना, कारण रोज मी 6-7 तास तिथे बसून मला जसं हवं तसंच त्यांच्याकडनं मी करून घेत होते. पण म्हणजे त्याला आनंदला माझा स्वभाव माहिती होता, परफेक्शनिस्ट आहे मी, कुठल्याही बाबतीत मी तडजोड करत नाही. त्यामुळे रात्री 8-9 वाजता सगळे बाकीचे लाटकर प्रकाशनमधले कर्मचारी घरी गेले तरी मी तिथे बसून ते काम करत होते. आता काव्यसंग्रह म्हणल्यानंतर त्याला एक छानशी प्रस्तावना, अभिप्राय हे सगळं द्यायला लागतं म्हणजे काय असा रूल जरी नसला तरी ते मान्यवरांचं त्याला तो एक परिसस्पर्श ज्याला आपण म्हणू तो त्यांनी दिला की त्याला एक वजन पण येतं, आपल्यालाही बरं वाटतं, कॉन्फिडन्स येतो. तर माझ्या डोळ्यासमोर पहिलं नाव प्रस्तावना लिहिण्याकरता सुभाषचंद्र जाधवांचंच आलं. त्यांचा माझा एकतर अनेक वर्षांचा परिचय आणि त्यांचं विचार मी ऐकलेले होते. त्यांची पुस्तकं किती प्रसिद्ध झाली, ती पुस्तकं त्यातली मी काही वाचलेली पण होती आणि माझी खात्री होती की ते मला नक्की सहकार्य करतील. आणि त्याप्रमाणे तेव्हा तर त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता, त्यांची तब्येत बरोबर नव्हती जेव्हा प्रस्तावनेचा मी
प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेले तेव्हा. पण त्यांनी आनंदाने होकार दिला आणि वेळात वेळ काढून तब्येत बरी नसताना अत्यंत सुंदर प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे. आपण पुस्तक बघाल आणि वाचाल तेव्हा आपल्याला ते लक्षात येईलच. अभिप्राय मला हवे होते दिग्गजांचे, नावाजलेल्या लोकांचे. तर त्याप्रमाणे आज उपस्थित आहेत आपल्यामध्ये सगळे गझलकार अनिलजी कांबळे, कवी धनंजय सगळ्याकरता मी त्यांची खूप आभारी आहे. ॲनिमेशन आणि कन्सेप्ट डिझाईन, कन्सेप्ट आर्टिस्ट असलेली माझी लेक संजना, तर ती सिंगापूरला होती तेव्हा. तिचं खूप हेक्टिक शेड्यूल होतं. मी बघत होते, ती म्हणजे पहाटे 5ला वगैरे झोपायची आणि परत सकाळी 9ला उठून कॉलेजला जायची. इतकं तिचं हेक्टिक शेड्यूल होतं. पण मी तिला विचारलं तर संजना मला असं कव्हरचं डिझाईन जरा तू करून देशील का. तर तिने अतिशय मेहनत घेऊन, आपण बघितलंच असेल आणि आता बघालच, असं इतकं इंट्रिकेट बारीक डिझाईन त्याच्यामध्ये तिने ते करून दिलं. वेळ लागला तिला पण काळी बॅकग्राऊंड, त्याच्यावर सिल्व्हर एम्बॉस आणि त्याच्यावर सोनेरी एम्बॉस असलेलं कव्हर तिने उत्कृष्ट तिने कव्हर केलं. म्हणजे जसं माझ्या मनात होतं तसं कव्हर तिने ते करून दिलेलं आहे. आणि आपल्या मुलांचा आभार वगैरे मानत नाही. त्याचप्रमाणे काव्यसंग्रह उघडल्यानंतर आज तुम्ही पाहाल तर आमच्या किशोर पंप समूहाची एक सुंदर जाहिरात त्याच्यामध्ये आहे. माझा मुलगा जो इंजिनियर आहे आणि किशोर पंपचा मॅनेजिंग डायरेक्टर, तर त्यांनी कष्ट घेऊन ते डिझाईन तयार केलं आणि अतिशय सुंदर त्याच्यामध्ये ते त्यांनी बसवून दिलं. त्याकरता त्याला बिग थँक्यू. ओके, आज मी नावं घेतलेल्या सगळ्यांनी खूप परिश्रम घेऊन, खूप मेहनत घेऊन हा काव्यसंग्रह आज प्रकाशित होतो आहे. माझं मी म्हणलं तसं 12वं मूल जरी असलं तरी पहिलाच काव्यसंग्रह आहे. त्यामुळे मला उत्सुकता आहे, हुरहुर आहे, धडधड आहे आणि थोडीशी एन्झायटी आहे की कसा तुम्ही तो ॲक्सेप्ट करताय, प्रेक्षकांना कसा आवडतो आहे. तर तुम्ही तो नक्की घ्या, वाचा. आवडला तर काय तुम्ही सांगालच, पण नाही आवडला तरी सांगा. कारण कोणालाही पुढे जायला, भरारी घेण्याकरता आधीच्या चुका सुधारण्याची गरज असते. त्यामुळे तुमचं कौतुक आणि तुमच्या सूचना दोन्हीचं मी नक्की स्वागत करीन. आज इथे आत्ता आलेले आहेत का मला माहिती नाही, प्रकाश सिद्धभट्टी सर आलेत का? बाहेर त्यांनी अतिशय उत्कृष्ट रांगोळी काढलेली आहे या कव्हरची आणि ते खास बुलढाण्याहून तेवढ्याकरता आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत. आणि सिद्धभट्टी सर, आपण अतिशय सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि मनापासून आपले आभार. आज तुम्ही इथे सगळ्या मोठ्या संख्येने आलात आशीर्वाद द्यायला. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.